एक्झिट पोलनुसार सुनेत्रा पवारांना बारामतीकरांचा कौल. बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांना 87 ते 92% मतं मिळण्याचा अंदाज. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राहुरी विधानसभेत अक्षय कर्डिलेंना मतदारांचा कौल. कर्डिलेंना 70 ते 75% मतं मिळण्याचा अंदाज. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी एक्झिट पोलचा अंदाज समोर. एक्झिट पोलनुसार तामिळनाडूत स्टॅलिन यांना पसंती, तर केरळमध्ये डाव्यांची पुन्हा सत्ता. उद्धव ठाकरेंनी उमेदवारी न घेतल्यानं मवियात फूट. दानवेंना उमेदवारी मिळाल्यानंतर आता काँग्रेस विधान परिषदेत उमेदवार देणार. हर्षवर्धन सपकाळांची दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी चर्चा. विधान परिषदेसाठी काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची नावं समोर. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, सचिन सावंत यांची नावं चर्चेत, तर अतुल लोंढे, यशोमती ठाकूर, नसीम खान यांच्याही नावाची चर्चा. बीडच्या मस्साजोगमध्ये सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत स्वरूपानंद देशमुख विजयी. अश्विनी देशमुख यांचा पराभव. स्वरूपानंद देशमुख 92 मतांनी विजयी. बागेश्वर बाबानंतर आता स्वामी आनंद स्वरूपच्या पोस्टनं पुन्हा वाद. युद्ध पेशवे लढले आणि नाव शिवरायांचं झालं. आनंद स्वरूपचं ट्विट. शिवराय कधी युद्ध मैदानात न लढल्याचाही पोस्टमध्ये उल्लेख. शिवसेना नेते प्रताप सरनाईक आणि भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यातील संघर्ष शिगेला. विहंग ग्रुपकडून आमदार नरेंद्र मेहतांना नोटीस. भूमाफियासह बलात्कार, खंडणीचे आरोप प्रत्यारोप. महायुतीमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर. खरातला 7व्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी. खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. 8व्या गुन्ह्यात ताबा मागण्यासाठी अर्ज दाखल. आज आणि उद्या विदर्भातील सर्व जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट. महाराष्ट्रासह देशभरात 50 जवळ पारा गेल्यानं सर्वसामान्य बेहाल, तर लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा 4था बळी.